सुंदर असा एअरपोर्ट दुबई एअरपोर्ट। इथे वेगवेगळ्या देशातील नागरिक आलेले आहेत आणि इथे आहेत आपले सुरेश वेलणकर। सुरेश वेलणकर यांची ओळख करून द्यायची गरज नाही, ते बहुचर्चित आणि प्रसिद्ध आहेत। तर मला फक्त विचारायचं आहे, सुरेश वेलणकरजी तुम्ही दुबई एअरपोर्टला काय करताय? दुबई एअरपोर्टला मी याच्यासाठी आलो की आता मी चाललो इथून डरबनला म्हणजे साऊथ आफ्रिका। खूप मोठी मॅरेथॉन असते तिकडे, तर मी पहिल्यांदाच इथे चाललो आहे। 90 किलोमीटरचं मॅरेथॉन आहे। तर खूप लोकांकडून मी ऐकलं की 90 किलोमीटर करणं थोडं शक्य नाही। तर मग मी बोललो की असं कसं शक्य होणार नाही, शक्य तर सगळं असतं, करायलाच पाहिजे। मग मी 3 वर्षापासून रन चालू केला आहे। तर मी बोललो की बाकी कोणतेही इव्हेंट नाही करणार, पण डरबनचं 90 किलोमीटरचं मॅरेथॉन हे मी करणार म्हणजे करणारच। त्यासाठी हा माझा पहिला मॅरेथॉन आहे लॉंगेस्ट रनचं, तर मी सक्सेसफुल पण करणारच आणि मला करायचंच आहे, तर मी ते पूर्ण करणार आहे। तर उद्या आम्ही जाणार आहे डरबनला पोचू आणि 8 जूनला 90 किलोमीटरचा कॉम्प्लीट रन, खूप इंटरनॅशनल रन मानली जाते। तिथे खूप धावपटू, खूप गर्दी असते ते रन करण्यासाठी। तर ती मॅरेथॉन मी करणार आहे, त्याच्यासाठी मी आता डरबनला जाणार आहे। अतिशय सुंदर सुरेशजी, जेव्हा तुम्ही धावता प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला बघून अनेक लोकांना ऑटोमॅटिक आपोआप अशी प्रेरणा येते। तर तुम्ही सध्याच्या यंग जनरेशन किंवा ज्यांना धावायची इच्छा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी जेव्हा रन धावायला सुरुवात करतो तर म्हणजे खूप लोक सगळे माझ्याकडे बघत राहतात की अरे हा कसा धावतो काय। नंतर माझ्या लोक येतात, मला विचारतात आणि तू रन करतोस तो रन। मी बोलत सगळेच लोक रन करू शकतात, सगळ्या लोकांनी रन हा केलाच पाहिजे, कारण स्वतःसाठी तरी करा। 5 किलोमीटर करा, 10 किलोमीटर करा, पण करा। मग मी बोलतो, मग तेच लोक मला विचारतात यार तुम्ही मस्त धावता, तुम्ही सगळे। बोललो असं काही नाही आहे की त्याला 2 हात पाहिजे, असं रन तुम्ही स्वतः आतून तुम्ही करू शकता आणि कराल तर खूपच चांगला स्वतःसाठी। आणि हा रन कसाही करून तुम्ही आतून विचार केला तर कसाही काही असो नसो माणसाचं असं काही नाही की हे पाहिजे ते पाहिजे। रन हा माणूस कोणी करू शकतो आणि ते करायला पण पाहिजे। अतिशय सुंदर सुरेशजी, कॉम्रेड्स ही 90 किलोमीटरची मॅरेथॉन आहे, त्याच्यामध्ये काही असं ऐकलं की वेळेची मर्यादा आणि कट ऑफ्स आहेत, त्याबद्दल थोडी माहिती द्याल का? 90 कॉम्रेड हा 90 किलोमीटरचा रन आहे, हा 12 तासामध्ये पूर्ण करायचा असं त्यांचा हे पूर्ण शेड्यूल्स आहे। त्याचा कटआउट टायमिंग्समध्ये 35 किलोमीटर काय 50 किलोमीटर ते वेळात पूर्ण केला तर जर नाही तिथेच केलं तर तुम्ही डिस्क्वालिफाय तिथेच होऊ शकता। म्हणजे ही अतिशय एकदम कठीण स्वरूपाची मॅरेथॉन आहे आणि यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले आणि तुम्ही ते घेतलेले